काही काही भेटीची आतुरताने एवढी असती का त्याला काही माफच नसतं. त्याच्यामुळेच आपण निघालो होतो नगरला आणि थेट पोहोचलो मार्केट यार्डात. इथं थांबलेली आहे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी रथ आणि तो आलेला आहे थेट त्र्यंबकेश्वर वरून. गेल्या गेल्या बघितलं म्हणलं वारकऱ्यांना तकलीफ झाल्यावर सगळ्या सुविधा आहे पालखी सोहळ्यात भेटत आहेत बरं का. मग इकडं सलाईन लावले होते, गोळ्या औषधं आहेत आणि आपल्यासोबत होते आपले मित्र विकास भाऊ खटके. त्यानंतर भेटले इकडे दीपक शेठ कारले आणि दळवी साहेब. आणि आपण ज्यांना भेटायला आलो त्याच्यातल्या पहिल्या व्यक्तीचं दर्शन झालं. हे येतं मोहन भाऊ तांबे जे की परिक्रमेत आपल्यासोबत होते आणि निळखंड थांबला असताना ज्यांचा पाय सुचला होता तेच आहे. आणि त्यांच्याच भेटीसाठी आपण इकडे आलतो. मस्तपैकी भेट घेतली, त्यांच्या वारकरी मित्रांना भेटलो आणि भेटून खूप आनंद झाला. आणि त्यानंतर भेटले नाशिकचेच वारकरी आणि आपले फॉलोअर मित्र आणि ते म्हणले आम्ही सगळे व्हिडिओ बघितले व तुमचे आणि तुम्हाला कमेंट सुद्धा टाकेले काय ना काही असं अडचण आहे तर विचारा, फोन करा. तुम्हाला ते परत मधला एक रस्ता म्हटलं तर त्या रस्त्याने नका होते. आम्ही तुमच्याकडे निघालो होतो. काय चाललंय? एकदम आनंदी आनंदी. तिकडे गेलो तांबे बाबाकडे, ते म्हणले ते झोपले. नाही नाही इकडं तो. तुम्ही काय खातायला कोंडाळीत परत? आम्ही आता जेवणचं भाकर मिरची भाकर मस्त पैकी जेवण झाले एकदम व्यवस्थित. हे होते परिक्रमेतले आपले दुसरे सोबती केदार भाऊ तांबे. भेटून आनंदच मावत नव्हता. चेहरा बघा कसा फुललाय. त्यानंतर परत एकदा दीपक शेठ कारल्याने इकडे भैया शेठचं दर्शन झालंय भाऊ. ते म्हणले आम्ही निघालो आता घराकडे. म्हणलं जय हरिमाऊली निघा. आणि त्यानंतर मार्केट यार्डचा निरोप घेऊन आपण निघालो. आता आपले दुसरे जे परिक्रमावासी होते त्यांच्याकडे भेटायला थेट सारसनगर मध्ये सर्व मांगल्य मंगल कार्यालयात तिथे गेलो. त्यांची दिंडी नंबर होती 37 आणि वातावरण कसं चाललंय तुम्ही एकदा बघा. नुसत्या फुगड्या. त्यांनी आपल्याला बघितलं ना जागेवरूनच उठून इतका आनंद झाला. कारण जवळपास आम्ही आता 6 महिन्यानंतर भेटत होतो आणि हा सगळा योगायोग आहे. कारण कोणालाच वेळ नाही कोणासाठी, पण आज योगायोग असं जुळून आला का सगळेच माणसं एकाच दिंडीत. फक्त दिंडीलाही मोठी असल्यामुळे सगळ्यांची राहण्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी होती. भेटून एवढं भारी वाटलं ना. काय चाललंय? एकदम मजा. आता झालं. त्याचे बाबा आहेत यांचं नाव आहे DK तांबे. ते म्हणले आता एवढा लांबून आला एक फुगडी खेळू ना. म्हणलं बाबा झेपायचं नाही, थोडं हळू खेळू. मग काय मस्तपैकी बाबांसोबत खेळलो फुगडी. त्यानंतर बाबा म्हणले एक काम कर भाऊ, आपला आहे ना सगळ्यांचा एक फोटो काढ आणि आमच्या घरी पाठवून दे म्हणजे घरच्यांना कळन काय चाललंय. तिथून निघून थेट माळेवाड्यात पोहोचलो आणि तिथं भेटले आपल्याला रतन बाबा तांबे. परिक्रमेत असताना दिवसाची सुरुवात यांच्या मंत्रांनीच व्हायची बरं का. मग काय भेटल्यावर पहिलं नर्मदे हर रामकृष्ण हरी. म्हणलं कसं चाललंय बाबा. बाबा म्हणले सगळं राजी खुशी आहे. आज सगळ्यांनाच भेटून कसं भारी वाटत होतं ना काय सांगतो तुम्हाला, विषयच नाही. आणखीन परिक्रमा असेल ना आपल्याला भेटायचं होतं. त्याच्यामुळे बाबांना इकडं जय हरी करून निघालो आपण पुढं. थेट जायचं होतं भोसले लॉनला. आणि इथं काय स्वस्तिक चौक आहे बरं का. आणि स्वस्तिक चौकातला बघितलं का स्वस्तिक तुम्ही, ते आज बघून घ्या. हे इथं आहे. आणि भोसले लॉनला पोहोचलं, परंतु इथं गेल्यावर कळलं की इथं कीर्तन चालू आहे. त्याच्यामुळे आता कीर्तनातून कोणाला उठवणं अजिबात योग्य नाही. मग काय जय हरी म्हणलं बाहेरूनच आणि निघालो घरी. आणि आता ही जी दिंडी बघितली ना आपण, ह्या दिंडीचा एक पार्ट आहे फक्त निवृत्तीनाथांच्या. पूर्ण दिंडी कदाचित आपल्याला उद्या बघायला भेटेल. आता मी जातो घरी. तुम्ही म्हणा नर्मदे हर रामकृष्ण हरी.